मी यांचं काय नातं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो आम्ही तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता. पण अशा प्रकारचं काहीही घडलं नाही. पण अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. मी इतकंच म्हणतो की या पक्षाच्या स्थापनेपासून आणि माझ्या जन्मापासून या पक्षामध्ये तर मुख्यमंत्र्यांनी खराब प्रकरणावरती सांगितलंय की कोणाला सोडलं जाणार नाही. अनेक राजकीय नेत्यांचे आर्थिक हितसंबंध होते असं देखील समोर येते. वेगवेगळ्या माहिती मुख्यमंत्री किंवा पोलीस खातं ह्यांना आता शांतपणे काम करतं. रोज या विषयावरती चर्चा करून इतर महत्त्वाचे विषय महाराष्ट्रातले आणि देशातले त्याच्यावर पाणी टाकण्याचे उद्योग आता करू नये. तपास चाललेला आहे. तपास चाललेला असताना तपासावरती संशय व्यक्त करणं योग्य नाही. इतकंच मी सांगतो. सर, सुनेत्रा पवार ह्या अजित पवारांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सहीने एक पत्र निवडणूक आयोगाला दिलं गेलेलं होतं. मग असं आहे, त्यांच्या पक्षाचा नेत्यानं हे प्रश्न विचारा. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मी कशा करता बोलू? त्यांच्या पक्षाच्या पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न असं आहे की त्याच्यावरती त्यांच्या पक्षाचे लोक बोलतील ना. शिवसेना कशा करता बोलू? सर, काल सर्वपक्ष बैठक झाली. बैठकीमध्ये वेगवेगळे मुद्दे मांडण्यात. बघा, त्या बैठकीला जर प्रधानमंत्री मोदी उपस्थित नसतील तर त्या बैठकीला काही अर्थ नाही. प्रधानमंत्री जर उपस्थित नाही सर्वपक्षीय बैठकीला आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून कोणी आले असतील तर त्या सर्वपक्षीय बैठकीला काहीही अर्थ नाही. खरं म्हणजे जर प्रधानमंत्री येणार नव्हते अशा वेळेला आम्ही सगळ्यांनी तिथे जायचं टाळायला पाहिजे. ठीक आहे, चलिए. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि प्रधानमंत्री नहीं थे बैठक में, लेकिन सर्वपक्षीय. मी शिवसेनेच्या स्थापनेपासून सदस्य आहे असं राऊत म्हणतायत. आणि राऊतांनी भाष्य केलेलं आहे या सगळ्यावर. खरं तर राज्यसभेतल्या या सगळ्या सदस्य मुद्द्यावर राऊत भाष्य करताना दिसत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.